आपण आहोत पाडळी आळे हे पारनेर तालुक्यातलं सरहद्दीवरचे पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरच्या गावात. या गावात एक अचानक वेगळा प्रकार घडतो आहे, मोटरसायकली जाळण्याचा प्रकार. जसं एक पुण्यात भोसरीत मोटरसायकली जाळायच्या किंवा एक दुश्मनी काढायचा, असाच एक प्रकार या पाडळी आळे ह्या छोट्याशा गावात घडला आहे. या गावात माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर 2 मोटरसायकली जाग्यावर जाळल्यात. ह्या जाळल्यात त्या कशा जाळल्यात ते आपण समजून घेणार आहे. इथं जे मालक आहेत त्या मोटरसायकलीचे, यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊ का कोण आहे याच्या मागं षडयंत्र, कोण करतं आहे. आणि आत्ताच पोलीस येऊन गेलेत, त्या पोलिसांची भूमिका काय राहील ते आपण काही वेळाने घेणार आहोत. त्याआधी जे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. ह्या गाड्या कुणाच्या? आमच्याच. तुमच्याच आहेत? हो. काय झाले, काय प्रकार आहे? एक महिन्यापूर्वी पण अशीच घटना माझ्या मित्राची, म्हणजे तुषार येवले म्हणून आहे, त्यांची पण एक गाडी एक अज्ञात म्हणजे एक अभिजित रमेश थोरात, हा याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि तशी आम्ही एक महिन्यापूर्वी पण तशी फिर्याद दिली होती. पण काही त्याचा पण गाडी म्हणजे ती जी गाडी जाळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पण थोडी इजा झाली होती, त्यामुळे तो ॲडमिट होता. त्याच्यानंतर एक 8 दिवस झाले तो पुन्हा गावामध्ये आला होता. आम्ही पाहिला पण होता. आम्ही वेळोवेळी पोलीस डिपार्टमेंटला ही सूचना देत आलो आणि आम्ही दिली पण होती. पण काल आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. आम्ही तिकडे गेल्यामुळे त्याला समजलं की आम्ही इथे कोणी नाही आहे. तर त्यांनी रात्री इथे 1:10 येऊन CCTV सुद्धा आमच्याकडे कैद झालेला आहे. तो त्यांनी इथे येऊन इथे उभा राहून हीच ती जागा, इथे उभा राहून त्यांनी 2 पेट्रोलच्या बॉटल घेऊन आला होता आणि दोन्ही गाड्यांवर इथं ओतून त्यांनी हे पेटून दिलेलं आहे. इथे तुम्हाला पाण्याची जी पेनीची बॉटल आहे त्यामध्ये तो पेट्रोल घेऊन आला असं ती बॉटल पण दिसेल. इथं माचीस पण आहे. म्हणजे कोण, म्हणजे माथे फिरू आहे का काय? माती फिरू नाही, पण तो एक माती फिरूच म्हणावं लागेल आता, कारण त्याचा गावाला तसा पण त्रासच होतोय. त्याच्या अशा भरपूर घटना आहे, त्याच्यावर भरपूर केसी आहे. तो तडीपार सुद्धा होता आणि आज ही घटना घडली. या महिन्यापूर्वी पण अशीच एक घटना घडली होती सेम, पण तो आजारी असल्यामुळं डिपार्टमेंटनी ते एक कानामागं टाकलं. थोडक्यात त्याचा काही रिपोर्ट म्हणजे त्याचं काही बघितलं नाही, त्याला चौकशी केली नाही. पण आज पुन्हा त्याने रात्री असं केलेलं आहे. तुम्ही असं ठामपणे कसं काय म्हणताय का त्यांनीच केले? कारण CCTVमध्ये आमच्या गावातला लहान मुलगा सुद्धा सांगेल हाच मुलगा आहे. तसा CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणारच आहोत. ह्या कोणत्या गाड्या आहेत? एक स्पोर्ट बाईक आहे रायडर MS16 DH 28 आणि एक स्प्लेंडर गाडी आहे. ती आता 2 महिने झाले घेतली होती आणि तिला एक वर्ष झालेलं घेतलेली आहे. एक स्प्लेंडर आहे. साधारणतः दोन्हींच्या किमती किती असतील? आता हे 2च महिने झालेले आहे. एक 54,000 रुपयाला घेतलेली आहे आणि एक 1.5 लाख रुपयाला घेतलेली, म्हणजे जवळजवळ 2.5 लाख. 2.5 लाख रुपयाचं नुकसान. तुमचं ज्या व्यक्तीने केलंय त्याचं काही पूर्व दूषित काही वैमनस्य आहे का काय? नाही, असंच काय आपला व्यवसाय, आपला व्यवसाय तो खुन्नस देतो आणि त्याला मेन म्हणजे त्याचा व्यवसाय आहे का? नाही, त्याचा काहीच व्यवसाय नाही. ते खाणं पिणं असं नाही, त्याच्या मागे फिरणं फक्त, बाकी काय नाही. त्याचे वडील आहे रमेश थोरात म्हणून, हे पण म्हणजे तुरुंगवास भोगून आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात हे त्यांचं खानदानच तसं आहे, याचा पण उल्लेख करा. हे खानदानच एवढं आमच्या गावाला कलंक आहे ह्या खानदानाचा. म्हणजे वडिलोपार्जित आणि वडिलांचा सोबत दोघं पण एका टेबलवर पेणारे माणसं आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या हे घर काय असेल. आणि हा आम्हाला नाही, माझं सोडा वैयक्तिक, हा माझा तर समजा राग म्हणून बोलतोय, पण तुम्ही गावात आम्हाला पुढं म्हणजे कोणाला पण चौकशी करा, सगळे गाव त्यांना वैतागलेलं आहे. हे बाप आणि मुलगा हे असे आहे की दोघं पण एका टेबलावर पेणारे आहेत. पण ही गाडी जाळून त्यांना काय नाही, काहीच नाही साधं. म्हणजे 1 महिना झाला ते आज त्यांच्या घरी कुलूप आहे. 1 महिना झालं कुलूप आहे. आई बापांनी मुलावर संस्कार करायला पाहिजे, ते त्यांनी केले नाही. उलट ते त्याच्या म्हणजे डोक्यावर हादूत थाप मारतात. असे आम्ही भरपूर त्यांना सुचवलं पण आई बापाला, पण त्यांनी आमच्यावरच म्हणजे आम्हाला त्यांनी कायम टार्गेट करायला आले. खरं तर पाहिलं तर एक माथे फिरू गावाला उपद्रव करणारा कुठेतरी पोलिसांनी, म्हणजे पोलीस अधीक्षक जे सोमनाथ घारगे यांनी ह्या गोष्टीकडं गांभीर्याने पाहावं किंवा PI खेडकर यांनीही ह्या गोष्टीकडं गांभीर्याने पाहावं आणि गावाला उपद्रव ठरणाऱ्या या अशा व्यक्तीचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करावा.
या घटनास्थळी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस आले होते. त्या पोलिसांनी पंचनामा केला आहे. पोलीस त्यावर गुन्हा दाखल करतील आणि गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर ह्या घटनेचा छडा लावतील हीच अपेक्षा. यात कोणावर अन्याय होणार नाही. ज्याला न्यायिक भूमिका असेल, जो खरंच गावाच्या दृष्टीने त्रासदायक असेल, त्याच्यावर कारवाई करतील. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, पाडळीआळी.